तरुण पाळक होते आणि त्या पाळकांना बाहेर काम करावं सुद्धा लागत असे, कारण पैशाची अडचण होती आणि ते बाहेर काम करत असत. आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी येत तेव्हा त्यांचे कपडे मळलेले असायचे. आणि त्यांची जी लहान मुलं होते तिने मी विचारायचे की पप्पा तुम्ही इतके मळीन कसे झाले, तर ते म्हणायचे मी काम केलं कारण माझं काम असल्या प्रकारचं आहे की माझे कपडे मळतात म्हणून. एका दिवशी ते आपले कार सकाळी साफ करत होते. त्यांचा 4 वर्षाचा मुलगा बाहेर आला आणि बाहेर अंगणामध्ये काही दगड पडले होते, विटांचे तुकडे होते, ते घेतले आणि आपल्या कपड्यांवरती असे असे घासले त्याने. आणि मग वडिलांना ते मळीन झाल्यानंतर आलं बघा, म्हणाला की डॅडी बघा मी आता तुमच्यासारखंच दिसतो म्हणून. मुलं अनुकरण करत असतात आईवडिलांचं, आणि आईवडील जसे दिसतात, जसे बोलतात, जसे चालतात, जसं त्यांचं अनुकरण ते करत असतात. आणि याकडे सर्व पालक लोकांनी कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या मुलांची वाढ होत असताना त्यांच्यासमोर कसा आदर्श ठेवा. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोरसा आदेश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज पुन्हा एक बार तुझं वचन वाचून त्यावर मनन करण्याची संधी तू आम्हाला दिली. तुला विनंती करतो परमेश्वरा की वचनं आमच्या अंतःकरणात रुजावेत आणि त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनामध्ये 100 पट पीक यावं असं तू दयाने कृपेने करून आण. आम्ही तुझ्या वचनावर मनन करत असताना एकाग्र चित्ताने या वचनाच्या द्वारे तुझ्याकडे आमचं लक्ष लागावं. सर्व विचलित गोष्टींपासून, बाबीपासून आम्हाला बाजूला तू ठेवून तुझ्यावरच पूर्णपणे आमचं लक्ष केंद्रित व्हावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत. येशू आमच्या तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तू स्वीकार. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये होशे याच्या 4थ्या अध्यायात आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. आपल्याकडे पवित्र शास्त्रातील कोपण उघडून बघा माझ्याबरोबर. पवित्र शास्त्र उघडण्याची सवय खूप चांगली आहे, कारण पुष्कळदा असं होतं की पवित्र शास्त्र मी रेफरन्स सांगतो आणि मग काही लोक अनुक्रमणिका बघतात. तशी नौबत आपल्यावर यायला नको, म्हणून त्याची प्रॅक्टिस ठेवण्यासाठी घरातील सर्व वडीलधाऱ्या लोकांनी आणि मुलांनी सुद्धा पवित्र शास्त्र उघडायचा सराव करावा. तेव्हा होशे 4 आणि 6 मध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करेन. म्हणजे अर्थात मी याचकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. पहिलं वचन असं म्हणतं की इस्रायल लोक हो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाही तशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे. आणि या वादाच्याच पुढे त्याने ही ताकीद सुद्धा दिलेली आहे की मी अव्हेर करेन, कारण देवाचे धर्मशास्त्र तू विसरलास आणि म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. फार कठीण वाटतं, हे कठोर शब्द वाटतात देवाचे, पण त्याने जो वाद या ठिकाणी देवाने प्रेझेंट केलेला आहे त्याला पार्श्वभूमी आहे. इस्रायल लोक देवाला आणि देवाच्या धर्मशास्त्राला विसरले होते आणि त्यामुळे परत परत देवाला त्यांची आठवण करून द्यावी लागत असे. वास्तविक इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये हेच होत असत की परमेश्वर त्यांना सांगत असे त्याचे आज्ञा पाळण्यासाठी. काही दिवस ते देवाच्या आज्ञेमध्ये राहत असत, परत ते मार्ग भ्रष्ट व्हायचे, परत देव त्यांना शिक्षा देत असे, परत ते पापांगीकार करत असत, परत ते चांगले व्हायचे, परत ते वाईट व्हायचे, आणि हे असा लपंडाव त्यांच्या जीवनामध्ये चालू होता. पण प्रत्येक वेळेस परमेश्वर त्यांच्याबरोबर चांगला राहायचा, कारण आपला देव हा कृपाळू आहे. मार्क होलमन याने एका पुस्तकामध्ये एक सर्वे केलेला आहे आणि तो सर्वे ख्रिस्ती पालकांचा होता, आई आणि वडील यांचा.
की अशा आईवडिलांनी हे कबूल केलं की आमच्या मुलांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आम्ही फार कमी पडलो किंवा आमच्याच्याने ते झालं नाही, ही कबुली दिली. आणि ही कबुली त्यांनी जे फाइंडिंग्स काढलेले आहेत त्यामुळे अगदी स्पष्ट होते की ते जे काही बोललेत, जी काही कबुली दिली खरी होती. 12% मुलं ते आपल्या आई किंवा वडील यांच्याबरोबर ख्रिस्ती विश्वासाविषयी बोलतात. फक्त 12%. 5% लोक आपल्या वडिलांबरोबर याविषयी कधी कधी चर्चा करतात. 9% लोक कुटुंबातले ख्रिस्ती पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्राभ्यास हा त्यांच्या घरामध्ये रेग्युलर होतो. 9% लोक फक्त. 91% जी तरुण मंडळी आहे त्यांच्या घरामध्ये पवित्र शास्त्राचं वाचनही होत नाही, मनन किंवा बायबल स्टडी हा प्रकारच त्यांच्या घरामध्ये नाही. बरेचसे काहीतरी त्यांनी फाइंडिंग्स दिलेले आहेत, जे सर्व वाचण्यासाठी मला आपल्याला जवळ तितका वेळ जरी नसला तर एक गोष्ट मात्र प्रकटतेने आपल्याला जाणवते की 91% जे ख्रिस्ती कुटुंबातले तरुण मुलं आणि मुली आहेत त्या लोकांच्या घरामध्ये पवित्र शास्त्राचं वाचन किंवा डिव्होशन होत नाही. आणि जर अशी अवस्था आपली असली तर जर विश्वासाविषयी आपण बोलत नाही, सांगत नाही, शिक्षण देत नाही, तर मग कोणत्या प्रकारचा विश्वास आपण आपल्या मुलांना आणि आपली मुलं त्यांच्या मुलांना पास ऑन करणार? त्यांच्याकडं नाहीच आहे काही ठेव, तर ते काय देणार आहे? आणि ही परिस्थिती आज अशीच आहे. आजची हीच परिस्थिती आहे. कमी अधिक प्रमाणामध्ये या टक्केवारीमध्ये होऊ शकतं, पण बहुसंख्य ख्रिस्ती कुटुंबामध्ये पवित्र शास्त्राचं वाचन कुटुंब या नात्याने आणि डिव्होशन कुटुंब या नात्याने किमान दिवसातून एकदा होत नाही. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. जे ख्रिस्ती आई वडील आहेत ते आपल्या मुलांची काळजी घेतात. आपल्या मुलांना वाऱ्यावर कोणी सोडलं नाही. त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात, त्यांचे जे इंटरेस्ट आहेत, त्यांच्या जे कलागुण आहेत त्याच्याकडे लक्ष देतात. आणि या चढाओढीच्या दिवसात आपण राहत असताना आपली मुलं एक पाऊल इतर मुलांच्या पुढे असण्याची त्यांची खूप इच्छा असते आणि त्याच्यासाठी ते शिकस्त करत असतात. हे आपल्याला माहीत आहे, आपला अनुभव सुद्धा आहे तो. पण जेव्हा आध्यात्मिक गोष्टी येतात, जेव्हा पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्राचं शिक्षण येतं, ख्रिस्ती विश्वासाविषयी जेव्हा बोलल्या जातं, तेव्हा ख्रिस्ती पालक आई आणि वडील इतर गोष्टींच्या विषयी जसे ते सतर्क आहेत, त्याच्या कितीतरी पटीने कमीत कमी पटीने आध्यात्मिक आपल्या मुलांच्या जीवनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची काळजी वाटत नाही. दॅट इज अ निग्लेक्टेड फील्ड. त्याच्याकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे. आणि असं म्हणायला मला मागे पुढे बघण्याची गरज नाही आहे, कारण ही वस्तुस्थिती आहे. ही ख्रिस्ती कुटुंबातली वस्तुस्थिती आहे. देवाने आपण आताच पवित्र शास्त्रातनं, अनुवादाच्या पुस्तकातनं जी काही वचनं वाचलेली आहेत त्यामध्ये देवाने मुलांसाठी आणि पवित्र शास्त्रामध्ये बरीचशी वचनं आहे मुलांच्या बाबतीमध्ये. ती जर आपण एकत्र ठेवली तर देवाला मुलांची काळजी आहे, आपल्या सर्वांची काळजी आहे. पण मुलांच्या बाबतीमध्ये देवाने प्रकर्षाने आज्ञा दिलेल्या आहेत. आणि आपण जे आताच वचनं जी वाचलेली आहेत अनुवादाच्या पुस्तकातनं, मी मराठीमध्ये वाचून दाखवतो. 6 अनुवाद 6:4 पासून पुढे 9 पर्यंत मी वाचत आहे. आणि ही आज्ञा
आई वडिलांना त्यांच्या मुलांच्या बाबतीत पूर्ण करण्यासाठी देवाने दिलेली आहे. हे इस्रायला श्रवण कर, ऐक. आणि ऐकण्याची क्रिया तेव्हा पूर्ण होते जेव्हा सांगितलेली गोष्ट करण्यात येते. पवित्र शास्त्रामध्ये 2 भावाविषयी हे उदाहरण दिलं प्रभू येशू ख्रिस्ताने. एका भावाला सांगितलं अमुक अमुक काम कर, तो म्हणाला हो, आणि त्याने ते काम केले नाही. दुसऱ्याने नाही म्हणून सुद्धा त्याने काम केलेलं आहे. ऐकण्याची क्रिया जेव्हा सांगितलेलं काम पूर्ण होतं तेव्हा ती होते. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे इस्रायला श्रवण कर, म्हणजे याप्रमाणे तू कर. आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे, एकमेव एकटाच आहे, दुसरा कोणताही नाही आहे. तू आपला देव परमेश्वर आहे, याचबरोबर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशीव. घरी असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. हा जो एक उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे, हा उपक्रम हा नेहमीसाठी आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तो काही एकदा करायचा आणि संपून टाकायचा असं नाहीये. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या आईवडिलांना सांगितलेलं आहे, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबव. म्हणजे देवाची वचनं, देवाच्या आज्ञा प्रथम आई वडिलांच्या हृदयात बिंबायला पाहिजेत. आई वडिलांना त्या समजून उमजून त्याप्रमाणे त्या करायला पाहिजे. त्यांच्या हृदयात अशा त्या भिनल्या पाहिजेत की त्यांचे आचार, विचार आणि उच्चार हे देवाच्या वचनावरच आधारित राहतील. आणि जेव्हा त्यांच्या आईवडिलांच्या हृदयावर त्या बिंबल्या असतील तेव्हाच ते आपल्या मुलांना शिकवण्यास पात्र होत ठरतील. जर विहिरीतच नाही तर पोहरात कसं काय येणार, अशी म्हण पण आहे ना. म्हणून आई वडिलांना प्रत्यक्ष इथं स्पष्ट आज्ञा केलेली आहे. तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ते ठशिव. आणि हा एक कंटिन्युअस प्रोसेस सांगितलेला आहे की निसता, उठता, बसता, चालता, फिरता, खरी, दारी, कापड, देव रंग दाराच्या कपाळपट्ट्यांवरती वगैरे वगैरे. आणि इतकंच नाही, इस्रायल लोक या ठिकाणी एक अशी डबी लावतात, किंवा जे इस्रायलला गेलेले त्यांनी बघितले असतील, किंवा जे जूज लोक आहेत आपले अवतीभोवती तुम्ही बघितले असेल की दंडाला सुद्धा आहेत, त्याच्यात आज्ञा असतात आणि ते या ठिकाणी लावतात. ते दाराच्या कपाळपट्ट्यावर सांगितलं ते इकडं कपाळावर सुद्धा लावतात. म्हणजे देवा आज्ञा त्यांच्याबरोबर आहेत म्हणून ती अतिशयोक्ती होऊ शकते जर त्या आज्ञा त्यांच्या हृदयात बिंबलेल्या नसतील तर. पण मी त्याच्यावर आक्षेप घेत नाही. मला आनंद वाटतो की निदान त्या दृष्टिकोनातून तरी देवाच्या आज्ञेचं त्यांच्या मनामध्ये आठवण असते, स्मरण ठेवता येते. आणि त्याच्या उलट जर आपण बघितलं तर आपलं पवित्र शास्त्र आपल्याला उघडण्यासाठी शोधावं लागतं कधी कधी. उदाहरण तुम्हाला काही महिन्यापूर्वी दिलेलं आहे या बाबतीमध्ये. आणि त्या आपल्या हाताच्या चित्रादाखल बांधा आणि दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागी कपाळपट्टी म्हणून लाव. ही आज्ञा स्पष्ट आईवडिलांना दिली. आणि यामध्ये आणि इतर काही वचनं आहेत जे आपण बघणार आहोत. देवाने जी ख्रिस्ती आईवडिलांची मुलं आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आई वडिलांचं जे कर्तव्य आहे, रेझिंग गॉडली चिल्ड्रन इन द ख्रिश्चन फॅमिली बाय ख्रिश्चन पेरेंट्स, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यात पहिली गोष्ट अशी की देवाची अशी इच्छा आहे की मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणावं. मार्क 10:13 आणि 16 या ठिकाणी एक वृत्तांत आहे की मुलांना प्रभूकडे आणत असताना
डिसायपल्सनी ऑब्जेक्शन घेतलं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना थांबवलं आणि म्हटलं की बाळकास माझ्याकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य असल्यांचंच आहे म्हणून. आणि ज्या लोकांनी, आईवडिलांनी, आईने, वडिलांनी, ज्यांनी कोणी आपली मुलं आणली, आपण पुढे असं वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद ही खूप व्यापक संज्ञा आहे आणि हा शब्द आपण नेहमी वापरतो की मला, तुला, याला, त्याला आशीर्वाद दे. याच्यात देवाने काय समजायचं ते समजून घ्यायचं ना, काय द्यायचं ते देऊन टाक बाबा, आशीर्वाद दे. चांगली गोष्ट आहे, पण स्पष्टरित्या जर मागितलं देवाकडे की बाबा मला हे नाही ते देतो, मागण्यापूर्वी सुद्धा देतो. एनिवे, दॅट्स बिसाइड्स द पॉइंट. पण या ठिकाणी शिष्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, त्यांना येऊ देत नव्हते शिष्य. प्रभू येशू ख्रिस्ताने बोलावल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला. पण आई वडिलांना प्रभूकडे आणावं हे कर्तव्य त्या आई वडिलांनी बजावलं त्या दिवशी. आणि देवाची अशी इच्छा आहे की ख्रिस्ती आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानाच्या विषयी माहिती देऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून पत्करण्यापर्यंत त्यांना या ज्ञानापर्यंत आणावं. आणि हे ज्ञान नसतं तर आमोसाने म्हटलेलं आहे की मी तुझा अव्हेर करीन आणि जे काम तू करतो या जगाचं मी तुला नाही करू देणार. दंडाज्ञा आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने तारणाचं जे कार्य सिद्ध केलेलं आहे, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून पत्कर करण्यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणायला पाहिजे. हा माझा प्रश्न आहे आपल्या सर्वांना. कदाचित हा जरा कटू वाटेल, फार बरोबर वाटणार सुद्धा नाही, पण मला हे विचारू द्या की किती आई वडील असे आहेत की ज्यांना माहीत आहे की आपल्या मुलांचं तारण झालं की नाही, किंवा किती आई वडील असे आहेत की आपल्या मुलांचं तारण व्हावं, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारणारा म्हणून व्यक्तिवाचकरित्या त्याने पत्करावं, असं किती लोकांना वाटतं आणि किती लोकांनी त्याच्यासाठी शिकस्त केली, किती लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. आत्मपरीक्षणाचा विषय आहे, पण तितकाच हा सिरियस सुद्धा आहे. प्रभूची इच्छा मुलांसंबंधाने अशी आहे की त्या मुलांना ख्रिस्ती कुटुंबातील आई वडिलांचे कर्तव्य आहे की प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणावं, यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आशीर्वाद द्यावा. दुसरी गोष्ट आहे, ख्रिस्ती आई वडिलांचं जे कर्तव्य आहे, आपल्या मुलांना एक जबाबदार मुलं, ख्रिस्ती मुलं इतकंच केवळ नव्हे तर शिस्तप्रिय, शिस्त पाळणारे अशी मुलं देवाच्या साह्याने त्यांना घडवावं. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, नीतिसूत्रे 22 आणि 15 मध्ये, की मुलांचं मन जे असतं ते मन एक वाईट गोष्टीने भरलेलं असतं. इंग्रजीमध्ये फॉली हा शब्द वापरलेला आहे. फॉली इज बाउंड अप इन द हार्ट ऑफ द चाइल्ड. मुलांचं मनामध्ये वाईट गोष्टी असतात आणि म्हणून त्यांना योग्य वळण देण्यासाठी नीतिसूत्रे 22 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे की तू आपल्या मुलांना शिक्षण दे, ट्रेन अप युअर चिल्ड्रन. खूप चांगलं वचन आहे, तुम्ही त्याचं टिप्पणी करू शकता. आणि इफिस 6 आणि 4 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना शिक्षण द्या. त्याच प्रकारे नीतिसूत्रे 1:8 आणि इफिस 6:1-3 यामध्ये स्पष्टरीतीने सांगितलेलं आहे की मुलांना शिक्षण देण्याची गरज आहे आणि आई वडिलांनी त्यांना ख्रिस्ती शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण देणं आवश्यक आहे. ती त्यांची जबाबदारी आहे. असा अभ्यास केलेला आहे काही लोकांनी आणि कयास काढलेला आहे की माणसाचा जो मेंदू असतो
त्याची घडण किंवा तो पूर्णपणे परिपक्व झालेला नसतो तरुण होईपर्यंत. आणि म्हणून या वयामध्ये मुलांना एकतर चांगल्या किंवा वाईट सवयी लागू शकतात. हे जे वय आहे ते फार क्रिटिकल वय आहे आणि या वयामध्ये मुलं पुष्कळदा नको ते निर्णय घेतात. आणि म्हणून आई वडिलांनी त्यांना त्यांचं चुकलं ते सांगणं, योग्य काय आहे ते त्यांना सांगणं, हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना डिसिप्लिन करायला पाहिजे, त्यांना शिस्त लावायला पाहिजे, त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांच्या मनातलं जे काही एक वाईटाकडे कल असतो तो आवरून धरायला पाहिजे. आणि हे शिक्षण केवळ मुलांपर्यंत मर्यादित ठेवलेलं नाही आहे. एक उदाहरण व्यवस्थित जर सांगायचं झालं तर पहिले तिमोथी 4 आणि 12. तिमोथी पाळक होता, तरुण पाळक होता आणि तो पाळक असून सुद्धा पावलाने त्याला त्याच्या चारित्र्याविषयी, त्याच्या कॅरेक्टरविषयी सांगितलं की तुला कोणी दोष लावू नये म्हणून जा. म्हणजे शिस्त लावण्याचं कार्य लहानपणापासून हा पण एक प्रोसेस आहे आणि ते कार्य आई वडिलांनी करायला पाहिजे, वडीलधाऱ्या माणसांनी करायला पाहिजे. आपल्या चर्चमध्ये खूप चांगला आहे एक उपक्रम आहे दृढीकरणाचा आणि त्याच्या अगोदर बाप्तिस्म्याच्या वेळेस आई वडील तर असतातच पण धर्म माता पिता सुद्धा असतात. मी पुष्कळदा दृढीकरणाच्या वेळेस मुलांना विचारलं की तुमच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस तुमचे धर्म माता पिता कोण होते? त्यांनाही आठवत नाही. त्यांच्या आई वडिलांना जरा प्रश्न पडतो, काय डोकं खाजवावं लागतं. मी यासाठी म्हणत आहे की आई वडिलांचं तर ते कर्तव्य आहेच आपल्या मुलांना ख्रिस्ती शिक्षण देणं आणि वाईटापासून त्यांना चांगल्या मार्गामध्ये शिस्तीमध्ये वाढवणं आणि सर्व प्रकारचं प्रवृत्ती जी असते वाईटाकडे जाण्याची जी सर्व माणसामध्ये असते ती थोपून धरणं किंवा देवाच्या मदतीने ते काढून ठेवणं, हे कार्य आई वडिलांचं आहे आणि वडीलधाऱ्या लोकांचं आहे. आणि प्रकर्षाने जे त्या ठिकाणी उभे राहतात आई वडिलांच्या जागेवर धर्म माता पिता, जे धर्म माता पिता आहेत सर्व आपल्यामध्ये, त्या सर्वांना मी विचारतो की तुम्ही धर्म माता पिता, ज्या मुलांचे तुम्ही धर्म माता पिता झालेत, कितीतरी लोकांचे झालेत मला माहित नाही, तुम्हाला माहित आहे काय तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे? ते काय करतात तुम्हाला माहित आहे? त्यांचं जीवन कसं आहे तुम्हाला माहित आहे? पवित्र शास्त्राविषयी, देवाविषयी, याच्याविषयी कधी तुम्ही त्यांच्याबरोबर बोललात? तसंच आई वडिलांना सुद्धा मला म्हणायला पाहिजे की आपलं कार्य, आपलं कर्तव्य तुम्ही चोखरित्या पार पडत आहात का? तिसरी गोष्ट, देवाचा जो प्लॅन आहे आपल्या मुलांसाठी ख्रिस्ती कुटुंबातल्या, की मुलांचं संरक्षण व्हायला पाहिजे. आजकालची परिस्थिती फार वाईट आहे. माझ्या वयाचे जे लोक आहेत, आम्हाला जी उपकरणं आणि जी गॅजेट्स आता सध्या मुलं हाताळतात आणि फार व्यवस्थित सक्षमरित्या ते हाताळतात, आमच्या वेळेस काही नव्हतं. आमच्या घरी मोठा एक रेडिओ होता, प्रचंड मोठा, आणि बाकी काही उपकरणं नव्हती. खेळण्याची मैदानी खेळ होसायचे, बाहेर खेळायचं मस्त सर्व काही. पण आत्ताचं जे वातावरण आहे ते तुमच्या हातामध्ये पूर्ण जग आहे. मग तुमच्या हातामध्ये जग आल्यानंतर जगातल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुमच्या हातात आहेत. आणि योहानाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, जगात काय आहे? देहाची इच्छा, डोळ्याची इच्छा आणि संसाराची फुशारकी. आणि पुढे त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की हे सर्व वाईटापासून आहे. जग आणि त्याच्या गोष्टी नाहीशा होतील, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकणार आहे. आणि हातात पूर्ण जग असल्यामुळे जगामध्ये जे आहे ते डोळ्याची इच्छा, देहाची इच्छा आणि संसाराची फुसारकी ही तुमच्या हातामध्ये असल्यामुळे वाकडे पाऊल पडण्याची शक्यता
99.9 सर्व तरुण मुला मुलींना असते. आज मी हा जर प्रश्न विचारला आपल्या ख्रिस्ती आई वडिलांना, माता पितांना, की आपली मुलं आज सध्या या वेळेस कुठं आहेत? फक्त ठिकाण म्हणत नाही मी, ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, ते काय करतात, त्यांना कुठल्या सवयी आहेत, ते देवाच्या मार्गात आहेत की नाही. मला पुष्कळदा नवल वाटतं की बऱ्याचशा चर्चेसमध्ये तरुण मुलं मुली, विशेषतः मुलं चर्चला येतात, पण ते बाहेर उभे राहतात आणि गप्पा मारतात आणि प्रभुभोजनाच्या वेळेस आत येतात आणि प्रभोजन घेतात आणि परत बाहेर. आई वडिलांना दिसत नाही. आणि आता तर हातामध्ये मोबाईल असतो, चर्चमध्ये बसतात आणि मोबाईल, मोठी माणसंही करतात म्हणा. आई वडिलांना कळत नाही चर्चमध्ये आल्यानंतर. अशा पुष्कळशा गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांचं संरक्षण करणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि ज्या लोकांमुळे मुलांना अडखळण होतं त्याच्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये फार वाईट रीतीने लिहिलेलं आहे. Jesus also said about this, but whoever causes one of these little ones who believe in me to sin, it would be better for him to have a great millstone fastened around his neck and to be drowned in the depth of the sea. ज्या लोकांमुळे मुलांचं संरक्षण न होता ते वाम मार्गाला लागतात, अशा लोकांच्या गळ्याभोवती जात्याची ते जातच असतं, त्याचं ते मिलस्टोन तो त्यांच्या गळ्यात, आणि ज्या ठिकाणी सर्वात जास्त खोल समुद्र तिथं त्यांना टाकून द्यायचं. नोहा वाचला बरं का. पण अशा माणसाला जर तसं केलं त्याला काही मासा वगैरे घेऊन बाहेर आणणार नाही. प्रभूची इच्छा आहे की त्यांनी येऊच नाही बाहेर, म्हणून जात्याची ते जर हे लावायचं मिल स्टोन. इतकं प्रचंड आहे. आणि म्हणून आपल्या मुलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ख्रिस्ती आई वडिलांना आहे आणि ती आपण पार पाडायला पाहिजे. त्यांना वेळीच आपण सावध करायला पाहिजे. वेळीच त्यांना पवित्र शास्त्रातनं कित्ते देऊन, पवित्र शास्त्रातली वचनं देऊन त्यांना समजून सांगायला पाहिजे. आणि ही रेफरन्सेस आहेत, तुम्ही लिहून घेऊ शकता. 1 कोरिंथ 15:33, नीतिसूत्रे 13:20, 22, 24 ते 25. आपण त्यांना ॲडमॉनिश करायला पाहिजे, शिक्षण द्यायला पाहिजे. रोम 13 आणि 14 मध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या देहाच्या इच्छा पूर्ण करू नका. मेक नो प्रोव्हिजन फॉर द फ्लेश. And what we see now, that young boys and girls, by and large, I say there will be पुष्कळशे अपवाद आहेत. खूप देवभरू तरुण मुलं मुली आहेत, आपल्याकडे पण आहेत, सर्व देशामध्ये आहेत. And I admire them, God bless them. But बहुतांशी आज आपली मुलं, ख्रिस्ती कुटुंबातली मुलं, हे वचन वाचत असताना इतके वाम मार्गाला लागलेले आहेत की मला खूप वाईट वाटतं जेव्हा जेव्हा मी बघतो. आणि तुम्हालाही वाईट वाटत असेल, तुमच्या कानावर येतं, तेव्हा असं वाटतं की कसं होईल, कसं होईल. आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपल्यामुळे आपल्या मुलं अडखळा नको, जात्याची तळी ती आपल्या गळ्यात नको. कोणत्या प्रकारे आपण असं करू शकतो? शिक्षण न दिल्यामुळे, त्यांच्या समोर व्यवस्थित आदर्श न ठेवल्यामुळे, आपले आचार विचार आणि उच्चार त्यांच्या समोर चांगले नसल्यामुळे, पवित्र शास्त्राला धरून, ख्रिस्ती तत्वाला धरून नसल्यामुळे, ही सर्व अडखळण्याची बाब आहेत. पुष्कळशी मुलं मुली, एक उदाहरण सांगायचं झालं, त्यांना लग्न करायला नको असतं. का? कारण आई वडील सतत त्यांचे भांडतात. ते म्हणतात कशाला लग्न करायचं, आयुष्यभर भांडण्यापेक्षा एकटं बरं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आई वडील पुष्कळदा मुलांसाठी अडखळण होऊ शकतात
आणि त्यांच्यामुळे ते बिघडू शकतात. एकदा मी बऱ्याच वर्षापूर्वी एकदा घरी गेलो व्हिजिटसाठी आणि ग्रस्त फार फ्रेंडली होते आणि खूप चांगलं सांगत होते, असं तसं माझं असं आहे, माझं तसं आहे. आणि एक गोष्ट सांगितली, माझा मुलगा आणि मी अगदी मित्रासारखे आहोत, आम्ही संगती एकत्रच घेतो म्हणे, बसतो. हा, मला हसू की रडवलं काही कळत नव्हतं की हा बाबा मला सांगतो त्याचा तरुण मुलगा, ते दोघं एकत्र दारू पितात. वा, काय कमाई केली, काय कमाई केली. आणि अशा निरनिराळे व्यसनी जे पालक आहेत, त्यांच्या घरामध्ये जन्मलेले मुलं ते व्यसनापासून दूर राहिले तर चमत्कार आहे. आणि जर हे वचन खरंच असंच पाळण्यात आलं तर खूप लोकांच्या गळ्यामध्ये जात्याचं ते स्टोन येऊ शकतं. अँड वी रिअली स्टँड स्क्रीन इन फ्रंट अंडर द लाईट ऑफ गॉड्स वर्ड. चौथी गोष्ट, म्हणून आईवडिलांनी आपल्या मुलांचं संरक्षण करणं आणि त्यांचं सर्व रिस्क ॲटिट्यूड अँड बिहेवियर आहे त्याच्यापासून त्यांना परावृत्त करणं. ते ऐकतीलच याची गॅरंटी नाही आहे, नक्कीच नाही आहे. कारण सध्याची पिढी फार ॲरगंट आहे. 10-12 वर्षापासून ते ॲरगन्स वाढत चालतो आणि ते काही पण आई वडिलांना बोलू शकतात. जर आई वडिलांना ते उलट बोलतात, उद्धटपणे बोलतात, तर ती त्यांची चूक नाही, आई वडिलांची चूक आहे. कारण हे शिक्षण त्यांना बाहेर नाही, घरातच मिळालेलं आहे. हे बाळकडू त्यांना घरातच मिळालेलं आहे. चौथी गोष्ट, प्रभूची अशी इच्छा आहे जी आत्ताच आपण वाचली अनुवादाच्या पुस्तकातनं 6:4 पासून पुढे, की देवाच्या वचनामध्ये हा प्रत्येक मूल पूर्ण असं धुवून निघायला पाहिजे. ही शुड बी इमर्स in the word of God, in the truth of the word of God, in the laws given by God. He should be immersed. त्याच्यामध्ये बुडून जायला पाहिजे, पूर्णपणे त्याच्यात समरूप व्हायला पाहिजे. ऍक्च्युली एखादी भाषा जर शिकायची असेल तर 2 मार्ग आहेत. एक तर ती भाषा शिकण्यासाठी कोचिंग पाहिजे, ट्युशन लावायला पाहिजे आणि जी काही पुस्तकं असतील ती वापरून ते जे शिक्षक शिकवतील ते. दुसरा एक खूप चांगला सोपा उपाय आहे. जर तुम्हाला मल्याळम शिकायची असेल, केरळामध्ये जा आणि काही दिवस राहा. 1 महिन्याच्या आत तुम्ही छान मल्याळम बोलू शकाल. त्यांच्या इकडे राहिल्यानंतर त्यांना तुम्हाला काही गरज नाही. मला माहिती, एक नर्स होती आणि ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, तिच्या सर्व मैत्रिणी त्या हॉस्पिटलमध्ये सर्व मल्याळी होत्या. ती मराठी मुलगी इतकी स्खलित ती मल्याळम बोलायची. आणि हे जे शिक्षण सांगितलेलं आहे की मुलं त्यामध्ये इमर्स व्हायला पाहिजे, ते अशा वातावरणात देवाच्या वचनात असे न्हावून निघायला पाहिजे. त्यांच्या अवतीभोवती सर्व वातावरण तसंच पाहिजे. पण हा उपक्रम सांगितलेला आहे आणि हा उपक्रम करत असताना हे त्यांच्या हृदयावर बिंबवत असणार, चालू असणार. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की आई वडिलांना तुम्ही त्यांना शिकवा, त्याच्याविषयी तुम्ही बोला, चालता बसता उठता त्याविषयीच तुम्ही बोला. आणि त्यांनी जर घरात नजर फिरवली तर देवाचं वचन, ते वातावरण सर्व तेच पाहिजे. पुष्कळदा घरामध्ये सुशोभित वस्तू आपण ठेवतो. बऱ्याच वर्षापूर्वी एका कुटुंबामध्ये मी गेलो, नेहमी जायचो व्हिजिटसाठी, आणि ज्या खुर्चीवर मी बसायचो तर माझ्या डोक्याच्या वर कशाला मी मागे बघणार काय आहे म्हणून. ते सर्व बसायचे, प्रार्थना वगैरे व्हायची, जायचे. काही दिवसांनी माझ्याबरोबर जे ग्रस्त यायचे, मला मदत करायचे, फिरायचे. त्यामुळे पाळक साहेब
तुम्ही तुमच्या डोक्यावर काय कधी बघितलेलं आहे का? ते म्हटलं नाही बाबा, मी कधीच वळून पाहिलं नाही. मी जायचो त्या खुर्चीवर बसायचो आणि तिथून बाहेर जायचो. अहो म्हणे त्या खुर्चीवर साईबाबाचा फोटो लावलेला आहे म्हणे वरती. बापरे म्हटलं. आणि जर इथं म्हटलं की चालता उठता बसता त्याच्याविषयी तुम्ही बोला, इकडे तिकडे सर्व ती आज्ञा लिहा, इथं सुद्धा सर्व म्हणजे त्याच्याशिवाय काहीच नाही. आज प्रकार सुरू ठेवा, पूर्ण त्यांच्या हृदयावर ते बिंबवा. आणि घरामध्ये जर असं वातावरण असेल तर आपल्या मुलांवर तुम्ही काय बिंबवणार, काय विश्वास त्यांचा राहणार? ही भयंकर सिरियस बाब आहे. आणि आज मला प्रकर्षाने सांगायला पाहिजे, कारण मला माझं मन दुखतं आणि तिळतिळ दुखतं की आपली मुलं आज जशी पाहिजेत, ज्या ठिकाणी पाहिजेत, ज्या मार्गावर पाहिजेत त्या मार्गावर ते नाही आहेत. म्हणून एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला द्यायला पाहिजे. इस्रायल लोकांची जी मुलं होती त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे की 12 ते 14 या वयोगटामध्ये त्यांना भरपूर शिक्षण देण्यात येत असे. आणि त्यांच्या ज्या आज्ञा होत्या त्या त्यांना शिकवण्यात येत असत. आणि त्याच्यामुळे दानियल आणि त्याचे सवंगडी शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे सुद्धा अतिशय तरुणपणी त्यांना परदेशामध्ये नेण्यात आलं गुलाम म्हणून. आणि ते जास्तीत जास्त टीनेजर होते, त्याच्यापेक्षा जास्त नव्हते. पण 12 वर्षापर्यंत, 12 ते 14 वर्षापर्यंत त्यांना हे देवाच्या वचनाचं बाळकडू भरपूर व्यवस्थित पाजण्यात आलं होतं म्हणून ते तरबेज झाले होते. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा ते त्या देशामध्ये गेले आणि नबुकदनेस्सर राजाने हे फरमान वगैरे काढलेत नाही का त्यांच्या जेवणाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या प्रतिमेच्या बाबतीमध्ये, आणि ह्या लोकांनी न घाबरता नाही म्हणाले. ते दानियल नाही म्हणाला, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. शद्रक, मेशक, अबेदनगो ते सुद्धा तयार झाले नाही पाया पडण्यासाठी मूर्तीच्या. त्यांना 7 पट पेटलेल्या अग्नीमध्ये जाण्यासाठी टाकून दिलं. इथपर्यंत त्यांची मजल गेली होती, इथपर्यंत त्यांचा विश्वास दांडगा होता. आणि हे बाळकडू त्यांना 14 वर्षापर्यंत मिळालेलं होतं. आणि हे वय असतं की जेव्हा मुलांच्या मनावर बिंबव, हे लहानपणापासून आपल्या घरामध्ये ते वातावरण असलं तर ते सहज नैसर्गिकरित्या त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल. आणि या नीतिसूत्राच्या 22व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ते मुलास अनुरूप 12 ते 13 वर्षापर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे. अनुरूप त्याला शिक्षण दे, यासाठी की वृद्धापकाळी सुद्धा तो त्या शिक्षणापासून परावृत्त होणार नाही. माझ्या प्रिय सर्व ख्रिस्ती आई वडिलांना आज मला एकच हात जोडून विनंती करायला हवी आहे. आई वडील होणं हा काय मोठा प्रकार नाही आहे, खूप मोठी कमाई नाही आहे. पण आई वडील म्हणून राहणं प्रचंड मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी देवाने आपल्यावर दिलेली आहे. आपल्या हातामध्ये देवाने इतकी प्रचंड मोठी ठेव ठेवलेली आहे आपल्या मुलांची. आणि त्या मुलांची काळजी घेऊन त्यांना ख्रिस्ती शिक्षण देऊन ख्रिस्ती शिक्षणामध्ये इतकं पुढे न्यावं की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये कुठलंही प्रेशर दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्यावर जसं आलेलं आहे, राजकीय प्रेशर जरी त्यांच्यावर आलं किंवा कुठल्याही प्रकारचं पियर प्रेशर सुद्धा त्यांच्यावर आलं, की समाजाचं प्रेशर आलेलं आहे, किती मोहपाश त्यांच्यावर आलंय योसेफासारखे, ते इतके देवाचं वचन मध्ये न्हावून आलेले असतील, इतकं देवाचं वचन त्यांच्या अंतःकरणात बिंबवलेलं असेल की सहजासहजी
अवतीभोवती परिस्थितीवर मात करून देवाचा मार्ग ते सोडणार नाही. आणि ही जबाबदारी आपली आहे. देवाने दिलेली ती जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती स्वीकारू आणि देवाच्या शक्तीने आपल्या मुलांच्या भल्यासाठी शारीरिक आणि आध्यात्मिक आणि इतकंच केवळ त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये आपण जागृतता पाळून त्यांना सन्मार्गामध्ये ठेवू. प्रभू करो आणि हे प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबासाठी खरं ठरवू. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर साधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून उपकार म्हणतो तुझ्या वचनाबद्दल आणि ज्या आज्ञा तू आम्हाला दिलेल्या आहे. वडील या नात्याने आमच्या मुलांच्या संबंधाने ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अशक्त आहोत. पुष्कळदा आम्ही चुकतो, पडतो, त्याकडे आमचं दुर्लक्ष होतं. आम्हाला तू क्षमा कर. पण आज पुन्हा एक वार परमेश्वर, आमची मुलं कोणत्याही वयाची असो, आम्हाला अशी आध्यात्मिक ताकद आणि शक्ती दे की आम्ही आमच्या मुलांना पुन्हा एक वार पवित्र शास्त्रात तुझ्या आज्ञेमध्ये रुजवू, त्यांच्या मनावर ते बिंबवू आणि आमची मुलं दानियल, शद्रक, मिशक, अबेदnego, योसेफ, तिमोथी, एस्तेर याच्यासारखे या जगामध्ये चमको. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तो स्वीकार.